जॅकेट असतं सोन्याचं जॅकेट, ते घेऊन तो स्मगलर येतो आणि आल्यानंतर तो बऱ्याचदा तिथल्या कस्टम ऑफिसरला द्यायचा. तर एका कस्टम ऑफिसरनी ते जॅकेट घेतलं आणि घरी गेला. तर तो घरी गेल्यानंतर त्याला मागायला गेले, नाही देता क्या करेगा जाओ. तर काय करायचं की त्यावेळी दाऊद भाऊ तरुण पोरं होते 18-20 वर्षाची. तर ते तिकडे क्राईम मध्ये खबऱ्या म्हणून उभे राहायचे. त्यांचा बाप हवालदार होता ना. हां, तर तिथे त्याने म्हणलं चल हम तुमको रिकवर करके देता है, हमको आधा देगा. म्हणा देगा. मग त्याने त्या कस्टम ऑफिसरला धरून आणला. त्याला बडो दाऊद आणि नाही अमीर जादा हे सगळे मुस्लिम पोरं एकत्र होती. अमीर जादा, आलमजेब, दाऊद सगळे एकत्र होते. तर त्यांनी त्याला सगळ्यांनी उचलून आणला, त्याला बडवला. तो कबूल झाला. त्यांनी ते जॅकेट दिलं. त्यांनी ते मारवाड्याला नेऊन दिलं. ते पैसे दिले. त्यांनी 2 लाख रुपये त्यांना दिले. आता यांचं ठरलं होतं की अर्धी वाटून घ्यायची, पठाण गँग आणि दाऊद गँग. तर दाऊदने त्यांना काहीतरी 25,000 रुपये दिले. त्याची बोळ म्हणून असा का मला अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे नाही, म्हणून त्यांच्या दोघांच्यात मारामारी सुरू झाली. एकमेकाला कुठे दिसले त्यांच्या माणसाला मार, त्याच्या माणसाला मार, पोलिसाला जा त्याला मार, अशी या 2 गँगमध्ये पहिली खरी गँगवरची सुरुवात माझ्या मते ही तिथे सुरुवात झाली.